राम राम मंडळी, या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे बांधकाम हे आपलं झालेलं आहे. बांधकाम करण्याच्या पहिले तुम्ही जे खाली हे जे पाहत आहे ह्याचे आम्हाला इंजिनियर लोकांना ह्याची चेकिंग घ्यावी लागते, कारण की हे बांधकाम हे एकदम काटकोन्यात झालंच पाहिजे. कारण की जर बांधकाम चुकलं तर ह्याच्यावर येणारं जे जिप्सम आहे ते कमी जास्त दिसू शकतं. त्यासाठी हे बांधकाम करणं गरजेचं आहे. तसेच तुम्ही हे जॉईंट जे पाहू शकता, हे जॉईंट ह्या प्रत्येक जॉईंट कॉन्क्रीट आणि ACC ब्लॉकच्या जॉईंटला आपल्याला फायबर मेश किंवा चिकन मेश ह्या कॉर्नर असे कॉर्नर आपल्याला जोडून घ्यावे लागतात. कारण त्याचा फायदा हे आहे की जेव्हा करून आपण याच्यावर जिप्सम करू तर ते जिप्सम खाली नाही पडलं पाहिजे. अशा प्रकारे डायगोना किंवा 3, 4, 5 मेथडने आता बांधकाम आपलं कंप्लीट झालं आहे. आता ह्याच्यानंतरची पहिली स्टेप काय आहे तर ह्याच्यानंतर आपल्याला आता जिप्समसाठी इथे टिक्की मारून घ्यावं लागेल. टिक्की झाल्यानंतर जिप्सम होईल. जिप्सम झाल्यानंतर सगळे इलेक्ट्रिकची कामं चालू होतील. तसेच आता हा जो संघ बघताय ह्याच्यामध्ये आम्ही स्लीव लावलेले आहेत, तर ह्याला आता कोअर कट करून त्याच्यामध्ये प्लंबिंगची कामं सुरू करावी लागतील. त्यानंतर मग येणार वॉटरप्रूफिंग. या संकमधलं वॉटरप्रूफिंग करून मग इथं टाईल, आणि टाईल बसवताना 1:100 ह्या रेशोनं त्याला आपल्याला स्लोप द्यावा लागतो. जेव्हा ह्या फ्लोअरची आपल्याला टायलिंग करायची तेव्हा आपलं जी स्टेअरकेस आहे, स्टेअरकेसपाशी आपल्याला दोन्ही स्टेअरकेस, एक रेग्युलर स्टेअरकेस आणि एक फायर स्टेअरकेस, ह्या स्टेअरकेसपासून आपल्याला काही पॉईंट घ्यावं लागतात. 600वर त्याचा ऑफसेटवर भिंतीवर टाकून तिथून 10 mm टाईल आणि खाली जे काय माचण येईल ते माचण करून आपलं काम कंटिन्यू होईल. तसेच त्यानंतर टाईल करण्याच्या पहिले हे आउटरच्या जे वॉल आहेत, आउटरच्या वॉलचा पहिले आपल्याला प्लास्टर करून घ्यावं लागेल. तर प्लास्टर हे आउटरचं जवळपास 15 mm असतं, मधलं हे 10 mm असतं, आणि जिप्सम हा 10 mm, कमीत कमी 10 mm एवढा आपल्याला जिप्समचा एक लेअर तयार करावा लागतो, कारण की क्वालिटी चेकिंग होत असते त्याची. तसेच प्रत्येक डोअर जाम म्हणजे काय, जिथं आपले दाराची चौकट बसणार आहे असा प्रत्येक डोअर, ह्या डोअरला तुम्हाला म्हणजे जे काय तुमचं त्याचं डिस्टन्स आहे की बा 1.8 मीटर, तर 1.8 मीटर आहे का हे आपल्याला चेक करावं लागतं. तसंच अजून ही मेन डोअर, प्रत्येक डोअरची साईज ही वेगळी असते. तसंच ही मास्टर बेड, आणि तुम्ही प्रत्येक वॉलमध्ये बांधकाममध्ये पाहिलं असेल, आता आपल्या इकडे करतात नाही करतात माहीत नाही, पण इथं ACC ब्लॉकचा 1 मीटरच्या नंतर हे जे तुम्ही पाहताय असा एक जे साईड मिक्स कॉन्क्रीट आहे त्याच्यानुसार ह्याला बनवून त्याच्यामध्ये टाकलं आहे. ह्याचं कारण एकच आहे की जसं की आता बीम जो आहे तो आपल्या कॉलमवर, बीमवर जेवढं प्रेशर येईल तो आपल्या कॉलमवर शिफ्ट करून असंच फुटिंगपर्यंत जाते. तसंच याचं पण काम आहे की जेव्हा वरून लोड येतो आहे तेव्हा ह्याच्यावर क्रॅक वगैरे गेले नाही पाहिजेत, असाच उद्देश आहे. आणि अजून त्याच्यामध्ये ह्याच्यावर फायबर मेश किंवा चिकन मेश पण म्हणतात इथं, तर चिकन मेश ह्याच्यावर लावून मग इथं प्लास्टर केलं जातं, म्हणजे बाथरूममध्ये प्लास्टर केलं जातं. आणि परत जेव्हा ह्या बाथरूमचं प्लास्टर होईल तेव्हा आपल्याला ह्याचा डायगोना, प्लम असं चेक करूनच आपण पुढची तयारी करत असतो. तसेच किचनमध्ये जे किचन आहे त्या किचनमध्ये डाडोचं काम असते, तर प्लास्टर करते वेळेस पण आपल्याला डायगोना चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्याच्यावर डाडो म्हणजे काय, जे व्हर्टिकल आपण टाईल लावतो त्याला डाडो म्हणतो, असं काम सुरू होईल. तर मित्रांनो, धन्यवाद.